मागील काही काळामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण म्हणलं की महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकाच्या समोर उभ्या टाकतात. परंतु मानवत नगरपालिकेमध्ये मात्र चित्र थोडंसं वेगळं आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी कुठेही नाही आहे, तर दुसरीकडे महायुतीमधील जे घटक पक्ष आहेत त्यांच्यामध्येच हा संघर्ष आहे. आपल्यासोबत दोन्ही पक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, कशा पद्धतीनं तुमचं विजन आहे आणि महायुती एकत्र येऊ काय येऊ शकली नाही? या ठिकाणच्या सर्वच बाबतीत जो विकास झाला या गोष्टी केल्या जातात, पण तसा कोणताही विकास झालेला नाही. आणि तसा विकास झाला असता तर महायुती 100% एकत्र आली असते. परंतु केवळ एका माणसासाठी आणि एकाच माणसाच्या निर्णयासाठी हा सर्व खटाटोप चालू आहे. आणि हा खटाटोप चालू असल्यामुळं बाकी सर्व मनं दुखावल्या गेलेले आहेत. इथला व्यापार तुम्ही जर पाहिला असेल तर सर्व मार्केट एक नंबरची मार्केट हे होती, मानवतची बाजारपेठ. जालना हे काहीच नव्हतं आमच्या पुढे, आता सगळी भकास झालेली. मग विकास कुठून आला? कुठं राहिला विकास? विकास करायचा कोणासाठी? नुसते रोड केल्याने विकास होत नसतो. माणसाला अन्न पाणी निवारा सगळ्या गोष्टी शांततेत आणि विशेष म्हणजे शांततेत पाहिजे असतात. तो रात्री निवांत झोपला पाहिजे असतो. व्यापारी जर रात्री निवांत झोपत नसेल तर त्याला कसा विकास म्हणू शकतो आपण? आणि हा विकास आम्हाला प्रस्थापित करायचा आहे. गेल्या 10 वर्षामध्ये इथे जे हुकुमशाहीचं राज्य चालू आहे ते समूळ नष्ट करून व्यापाऱ्यांना, विद्यार्थ्यांना, पालकांना, सर्व जनतेला शांततेनं जगण्यासाठी आणि शांततेनं सुख समाधानानं राहण्यासाठी आम्हाला एक नवीन मानवत घडवायचं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही येथे जनतेपुढे जात आहोत. आणि यातून आम्हाला जनतेला हेच सांगायचं आहे की तुम्ही जर विकास म्हणता तर तुम्ही 22ला 22 माणसं का देऊ शकला नाहीत? तुम्ही जर विकास म्हणता तर तुम्ही एकाच घरातले 4 माणसं का दिले? तुम्हाला माणसं नाही भेटले का? मग हा विकास आहे कुठं? हा एका घराचा विकास आहे का पूर्ण मानवाचा विकास आहे? तुम्ही पहा, मानवमध्ये जाऊन पहा व्यापाऱ्याचे काय हाल आहेत. व्यापार एवढी मोठी व्यापारपेठ आहे, फक्त जिलिंग प्रक्रिया उद्योग जर सोडले तर बाकी मानवतमध्ये काही राहिलेलं नाही. विकास होऊ शकला नाही असं म्हणतात ते. बरोबर आहे. विकासामधल्या खूप बाबीची पूर्तता करणे अजून गरजेची आहे. जसं काही नगर परिषद डिजिटलायझेशन, वैद्यकीय सहाय्यता कक्ष, जसं काही भूमिगत विद्युत वाहिनी केबल, अशा बऱ्याच घटना मानवतस्यांना माहिती आहेत. भूमिगत विद्युत वाहिनी असली असती तर ह्या घटना टाळता येऊ शकल्या असत्या. आज मानवतमध्ये शहरात एक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सुसज्ज नाट्यगृह नाही आहेत. परत आज आपण PM सूर्यघर योजना ही मोठ्या प्रमाणात राबवली गेली पाहिजे, ती की मानवतमध्ये राबवल्या जात नाही आहे. आज खूप मार्केटमध्ये वगैरे महिला वर्ग फिरत असतो इकडे तिकडे. त्यांना महिलांसाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही आहे. त्यांना म्हणजे ती जी काही मार्केटमध्ये फिरताना जी वणवण होते त्यांची एक व्यवस्था पाहिजे. अशा काही भरपूर गोष्टी आहेत की ज्या आधुनिक काळामध्ये गरजेच्या आहेत, पण त्या पूर्तता करण्यात आलेली नाही. महायुतीतील घटक पक्षावरच असे आरोप होत आहेत, गंभीर आरोप करत आहेत की हुकुमशाही आहे, विकास नाही झाला, एकाच घरामध्ये 4 तिकीटे दिलेत. हे पहा, मानवत शहर हे शांतताप्रिय शहर आहे. या ठिकाणी 18 पगड जातीचे लोक राहतात आणि त्यामुळं या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो सेक्युलर आहे, सेक्युलर विचाराचा आहे, या पक्षासोबत आम्ही पूर्ण पॅनल उभा केलेला आहे. डॉक्टर अंकुश लाड आणि माननीय आमदार राजेशदादा विटेकर यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली या शहरामध्ये हुकुमशाहीचा जो आरोप होतो त्यावर हुकुमशाहीच्या आरोपावर एखादा गुन्हा दाखवावा. हुकुमशाही केलेली अत्यंत शहर शांततेनं आणि आनंदानं हे शहर नांदतंय. आणि या शहरामधले कुठलाही सांस्कृतिक, सामाजिक कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्यामध्ये डॉक्टर अंकुश लाड यांनी राजाश्रय मिळवून देऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम चालू आहेत. नवरात्र उत्सव जर आपण पाहिला तर अक्षरशः डोळे दुपिणारा नवरात्र उत्सव होता. गणेश उत्सव आपण पाहिले किंवा मुस्लिमांचे कुठले उत्सव पाहिले तर इथं कुठल्याही प्रकारे सामाजिक शांतता बिघडू न देण्याचं काम, उलट जिथं कुठं काही वाद असतील, या पोलीस स्टेशन बाजूला मस्जिद जी आहे त्याबाबत जर सांगायचं झालं तर डॉक्टर साहेबांनी हिंदू आणि मुस्लिम सर्वांना एक करून त्या ठिकाणचा वाद अत्यंत शांततेनं सोडवला आणि सर्व धर्म समभाव ठेवून सर्व लोक शांततेने इथं नांदत आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे विरोधी पक्षाची इथं गरजच नव्हती. मागच्या 6 महिन्याखाली अशी परिस्थिती होती की इथलची निवडणूक ही बिनविरोध होती की काय. मात्र सगळ्या पक्षाचे लोक आयात करून आणि प्रमुख तर कोण्या पक्षात आहे तेच माहीत नाही, ते भाजपच्या आणि शिवसेनेच्या मंचावर येऊन या ठिकाणी एक अभद्र युती करून फक्त विरोधाला विरोध करण्याचं काम या ठिकाणी केलेले. डॉक्टर साहेबांनी नगर परिषदेची भव्य अशी प्रशासकीय इमारत असेल, भव्य असं उद्यान असेल,
कचरा डेपो जर तुम्ही पाहिला, ती स्पेशल बातमी आली होती. अग्निशमन दल असेल, स्वर्गरथ असेल, घंटा गाड्या असतील, विकास होऊ शहराच्या शकला नाही आणि एकाच घरामध्ये 4-4 उमेदवार दिला असा तुमच्यावर आरोप करण्यात येतोय. ती प्रत्येक पक्षाची परिस्थिती ती आहे. कारण ज्याच्याकडं चांगले उमेदवार असतात, मग ते 2 असो, 3 असो की 4 असो, त्यांना उभं करावंच लागते. कारण नगरपालिकेची निवडणूक आहे. नगरपालिकेमध्ये चांगले उमेदवार काम करणारे लागतात आणि त्या माणसाच्या घरातले जर 4ही माणसं काम करणारे असतील, प्रभागामध्ये रात्रंदिवस झटणारे असतील, तर त्यांना त्याच्या घरचे माणसं उभं करणं काय वावगं आहे का? महाविकास आघाडीतील पक्षांनी जर असा आरोप केला तर एक वेळेस मान्य होईल, पण तुमच्यासोबत सत्तेत असणारे लोक असं बोलत आहेत. हो, तर मग आता सत्तेत असल्यामुळं काय झालं? सत्तेत असू विकास तर त्यांना बी माहीत आहे. विकासाला मानवतच्या कोणी म्हणजे नाकारूच शकत नाही. जो विकास मानवतचा झालेला आहे तो आजूबाजूच्या कुठल्याही शहरात झालेला नाही. आज मानवतचा जो स्वच्छतेचा प्रश्न आहे, एवढी स्वच्छता कुठल्या तुमच्या परभणी घ्या, पाथरी घ्या, इथं कुठेही नाही. पण इथं मानवतमध्ये महाविकास आघाडीमध्ये काही बाहेरच्या मंडळीनं येऊन यांना उभं केलेलं आहे. बाहेरच्या मंडळीनं हस्तक्षेप केलेला आहे. कोण आहे असं? बाजूच्या पाथरीचे जे उमेदवार होते विधानसभेला उभे राहिलेले, त्यांनी इथं इथं त्यांना उभं केलेलं आहे आणि महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचं काम त्यांना केलेलं आहे. कोण पण नाव? ते सय्यद खान. एकूणच म्हणजे महायुतीमधील जे दोन घटक पक्ष आहेत, एकमेकावर आरोप करण्यात दंग येतं. ते आरोप करण्यामध्ये दंग आहेत, पण आरोप करण्यात दंग असल्यामुळं कसं आहे माहिती आहे का, जे निष्ठावंत जे आहेत ते कोणत्या पक्षाचे असो, शिवसेना आपलं शिंदे गटाचे असो किंवा इकडे राष्ट्रवादीचे असो, ते कोण्या पक्षाचे असो, पण निष्ठावंत सैनिकाला आम्ही 35 वर्ष झाले मी राजकारणामध्ये काम करतो. बालसैनिकपासून मी काम करतो, शिवसेनेचा बाळासाहेबाचा सैनिक म्हणून कटर म्हणून काम करतो. पण शेवटी मला नाकारण्यात आलं, प्रत्येक गोष्टीमध्ये नाकारण्यात आलं. हे काय नाकारण्याची हे काही येळ नाही, म्हणून मी म्हणजे एक नवीन मार्ग मी निवडला. मी अपक्ष म्हणून मी प्रभाग 6मध्ये मी मध्ये उभा टाकलेला आहे, ओपन म्हणून. असं काय माहिती आहे का, या पक्षाचे हे एकूण टीका करणं, हे करणं, काय करणं, हे हेच आहे. आम्ही काय कार्यकर्ते म्हणून आम्ही जे काम करतो, कार्यकर्त्यांना हे ना मोठं केलं आहे. आमदार झाले, खासदार झाले, नगराध्यक्ष झाले, नगरसेवक झाले, आम्ही कार्यकर्ते म्हणून केलो. 35 वर्ष घालून आम्हाला जर अपक्षाचं निवडणूक मला जर लढवावं लागत असेल, त्याच्यापेक्षा दुर्दैव काय कार्यकर्त्याचं, बाळासाहेबाच्या सैनिकाचं दुर्दैव काय? कोणी केला असा अन्याय? अन्याय काय माझ्या अन्याय ते शिंदे गटाचे सईद खान यांनी केलेलं माझ्या अन्याय म्हणजे काय, जसं मी तिकडे शहर प्रमुख रनिक माझ्या कार्यकर्त्या, माझ्या पदाधिकारी शाखा प्रमुख असो, बूथ प्रमुख असो, यांच्या अन्याय वारंवार होत गेला. म्हणून मी उद्धव साहेबांचे विकासाचे काय मुद्दे आहेत? विकासाचे मुद्दे हेच राहीन की बाबा, की अजून शाळा, कॉलेज, अजून दवाखाना, रोड, नाली, गार्डन वगैरे, तर ते प्रत्येक गोष्ट आहे. अशा गोष्टी करायसाठी माझा प्रयत्न राहील. आणि कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी मी फक्त उभा टाकल्यानंतर त्याला न्याय देण्यासाठी काम करीन. गावातल्या जनतेसाठी पहिल्यापासून सेवा केली आहे, ही सेवा करण्याचं मी काम करेन. एकूणच मानवत नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती महायुतीमधील 2 घटक पक्ष एकमेकासमोर असल्यामुळे लक्षणीय आहे आणि त्यामुळे 3 तारखेला नेमका महायुतीतील कोणता घटक पक्ष आपला विजय साजरा करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशाल माने, न्यूज 18 लोकमत, मानवत, परभणी.